तुमच्याही घरी शाळकरी मुलं आहेत का? मग तुम्हालाही शाळेची खरेदी करायची असेलच. बऱ्याच लोकांच्या घरी वह्या, पुस्तकं, डबा, बाटली, पेन्सिल, इरेझर, शार्पनर या सगळ्या वस्तूंची खरेदी करायला सुरुवात झाली आहे. शाळा सुरू होणार आहे, मग शाळेसाठी लागणाऱ्या नवीन वस्तू खरेदी करण्याची उत्सुकता पालकांबरोबर मुलांना देखील आहे. शाळेसाठी लागणाऱ्या मुलींच्या केसांच्या बेल्टपासून ते मुलांच्या सॉक्स, शूजपर्यंतच्या सगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात अगदी गर्दी झाली. मग या गर्दीमध्ये आपल्याला आवडलेली वस्तू आपण घाईघाईने घेऊन टाकतो आणि घरी गेल्यानंतर जेव्हा आपण ती नीट आणि शांतपणे पाहतो तेव्हा आपल्याला त्यातल्या चुकीच्या गोष्टी लक्षात येतात. नमस्कार मंडळी, मी रंगोली, तुमची जवळची मैत्रीण. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमी चर्चा करत असतो. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे मुलांची पुस्तकं आणि वह्या. तर पुस्तकं आणि वह्या खरेदी करताना पुस्तकं तर आपण शाळेने ठरवून दिलेल्या सिलेबसप्रमाणेच आपल्याला घ्यावी लागतात. पण वह्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कमी वह्या लागाव्यात किंवा सारख्या घ्यायला नको. त्यामुळे पालक काय विचार करतात की मोठीच्या मोठी आणि जाड वही आपण एकदाच घेऊ, म्हणजे ती वर्षभर पुरेल. पण असं करू नका. शक्यतो पातळ आणि छोटी वही घ्या, कारण जाडच्या जाड आणि मोठी वही जर असेल तर मुलांच्या दप्तराचं वजन वाढणार आहे. तुम्हीच विचार करा, मुलांना 8 ते 10 विषय असतात, त्या 10 विषयाच्या वेगवेगळ्या 10 वह्या, त्याने मुलांच्या दप्तराचं वजन किती वाढणार आहे. त्यामुळे छोटी आणि पातळ वही करा, जेणेकरून पहिले 6 महिने एक वही पुरेल आणि दुसरे 6 महिने आपण दुसरी वही मुलांना देऊ शकतो. त्याच्यामुळे तिथेच मुलांच्या दप्तराचं वजन कमी होईल. पुढचा पॉईंट, मुलांसाठी इरेझर, शार्पनर आणि कंपास बॉक्स खरेदी करताना खरं तर या वस्तू मुलांच्या थोड्याशा त्यांच्या आवडीच्या रंगाच्या, आवडीच्या आकाराच्या खरेदी करायला काहीच हरकत नाही आहे. अर्थात ते पालकांना परवडायला सुद्धा हवं. पण इरेझर जर आपण खरेदी करत असोल तर इरेझर शक्यतो मऊ असावा, कारण लहान मुलं लिहिताना सारखं चुका करत राहतात आणि मग ते सारखं खोडताना वही फाटली जाते. त्यामुळे कडक इरेझर नसावा आणि शक्यतो इरेझरची साईज छोटी असावी. कारण काय होतं, बऱ्याच मुलांना सवय असते, रोज शाळेमध्ये काहीतरी हरवून येतात, कुठली तरी एक वस्तू हरवून येणारच आणि त्यातल्या त्यात इरेझर तर तो हरवतोच, कारण ते खोडताना कुठेतरी पडतो, मग तो सापडत नाही वगैरे, या गोष्टी होत असतात. त्यामुळे शक्यतो मुलांना छोट्या साईजचा आणि मऊ इरेझर प्रोव्हाइड करा. आणि दुसरं म्हणजे शार्पनरबद्दल जर बोलायचं असेल तर शक्यतो शार्पनर असं निवडा ज्याच्यामध्ये पेन्सिल शार्प केल्यानंतर जो कचरा होतो तो त्या शार्पनरमध्येच त्याचं स्टोरेज असेल. त्यामुळे काय होईल, मुलांकडून शाळेमध्ये कचरा होणार नाही. पुढचा मुद्दा सांगायचं झालं तर मुलांचा डब्बा आणि बॉटल. मुलांचा आहार किती आहे आणि मुलांच्या शाळेच्या वेळेमध्ये मुलांना किती प्रमाणात पाणी लागेल याचा विचार करून मुलांच्या डब्याची आणि बॉटलची साईज ठरवायला पाहिजे. त्यांना शाळेच्या टाईममध्ये जर फक्त 2च ग्लास पाणी लागत असेल आणि तुम्ही जर भली मोठी 1 लिटरची बॉटल जर मुलांना दिली तर गरज नसताना मुलांच्या पाठीवर ओझं होणार आहे. बऱ्याचशा शाळांमध्ये मुलांना प्युरिफाईड वॉटर प्रोव्हाइड केलं जातं. जर पाणी बॉटल संपलीच तर मुलं तिथून भरून आणू शकतात. त्यामुळे शक्यतो छोटी बॉटल द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना प्लॅस्टिकचा डब्बा आणि प्लॅस्टिकची बॉटल घेऊ नका. प्लॅस्टिक मुलांसाठी किती घातक आहे यावर खरं तर एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. सध्यापुरतं सांगायचं झालं तर प्लॅस्टिकमध्ये तासनतास झाकून ठेवलेलं अन्न किंवा झाकून ठेवलेलं पाणी, त्याचा एक विचित्र असा वास येतो आणि मुलांना ते नाही कळत. मुलं त्याच्यातलं अन्न खातात, पण त्यामुळे मुलांचं आजारी पडण्याचंही प्रमाण वाढू शकतं. मुलांना स्टीलची बॉटल आणि स्टीलचाच डब्बा द्या. आता विषय राहतो तो म्हणजे मुलांच्या दप्तराचा, स्कूल बॅगचा. आता ही स्कूल बॅग मुलांना वर्षभर पाठीवर वागवावी लागते. त्यामुळे स्कूल बॅग घेताना विशेष काळजी घेतली पाहिजे. कोणत्या? पहिला मुद्दा तो म्हणजे दप्तराचं वजन. बरेचसे ब्रँड असे आहेत किंवा लोकल बाजारामध्ये पण आपण पाहतो की रिकामी बॅगच इतकी जड असते ना, मग त्याच्यामध्ये परत जर मुलांचं सामान आलं, वह्या पुस्तक आले तर ती आणखीनच जड होऊन जाते. शक्यतो बॅग ही वजनाला हलकी असावी. तर त्या बॅगीचं कापड कसं आहे, कापडाची क्वालिटी कशी आहे, तर बॅगीचं कापड हे मऊ असावं. जर तुम्ही कडक कापडाची बॅग घेतली तर ती लवकर फाटण्याची शक्यता असते. आणि दुसरं म्हणजे बॅगेची चेनची क्वालिटी कशी आहे. प्रत्येक चेनला
शक्यतो 3 रनर असावेत. याचं कारण असं की एखादं रनर जर खराब झालं अचानक शाळेमध्ये मुलं गेल्यानंतरनं त्यांच्या मस्तीमध्ये की म्हणा किंवा मग काही कारणास्तव जर एखादं रनर खराब झालं तर दुसरं रनर ऐनवेळी ते वापरू शकतात. त्यामुळे शक्यतो स्कूल बॅगच्या चेनला 2 रनर असावेत. दप्तराच्या बाबतीत सांगायचं झालं तर दप्तराचा बंद, जो बेल्ट मुलांच्या खांद्यावरून पाठीकडे जाणार आहे, त्या बेल्टबद्दल बोलायचं झालं तर त्याची क्वालिटी कशी आहे, त्याच्यामध्ये कुशन वापरलं गेलं आहे का फक्त प्लॅस्टिक मटेरियल आहे, त्याची रुंदी किती आहे. शक्यतो बॅगीचा जो बेल्ट आहे तो जाडच्या जाड आणि रुंद असावा, कारण त्याच्या सपोर्टवर बॅगीचं पूर्ण वजन अवलंबून आहे. बरेचशा बॅगींचे बेल्ट हे अरुंद असतात, छोटे असतात, त्यामुळे ते मुलांच्या पाठीला काचले जातात. मुलांच्या बॅगीचं वजन इतकं असतं की मुलांच्या खांद्याला ते काचले जातात. मुलांना मानदुखीचा त्रास होतो, पाठदुखीचा त्रास होतो. त्यामुळे शक्यतो दप्तराचे बंद हे दणकट असावेत, कारण बॅगीच्या वजनामुळे कधीकधी तर बेल्टच तुटले जातात. बॅग खरेदी करायला गेल्यानंतर बॅगीचा कपडा चेक करून झाल्यावर सगळ्यात आधी त्याचा बेल्ट चेक करा की बेल्ट किती रुंद आहे, किती मऊ आहे, त्यातलं कुशनचं मटेरियल कसं आहे. दप्तर खरेदी करताना पुढचा मुद्दा लक्षात घ्यायचा तो म्हणजे दप्तराला कप्पे किती आहेत, कारण मुलांच्या गरजेनुसारच दप्तराचे कप्पे असणाऱ्याच बॅगा खरेदी करा, कारण जेवढे जास्त कप्पे तेवढं जास्त दप्तराचं वजन वाढणार आहे. मग लहान मुलांना 2-3 कप्पे असणारी बॅग पुरे होते, पण जर मूल थोडं मोठं असेल 7वी-8वीला असेल तर त्याला थोडे जास्त कप्प्यांची गरज असते. मग 2-3 छोटे कप्पे असतील, 2-3 मोठे कप्पे असतील, एखादा कप्पा बॉटल ठेवण्यासाठी असेल. लहान मुलांच्या मानाने मोठ्या मुलांचं सामानही जास्त असतं, त्यामुळे त्यांना थोडी मोठ्या बॅगीची गरज असते. पुढचा मुद्दा सांगायचा झाला तर बॅगीच्या मागच्या बाजूचा जो शेवटचा कप्पा असतो त्याला एक छान सपोर्ट आणि छान असा मस्त कुशन दिलेलं असतं. ते याच्यासाठी की बॅगेतलं जे सामान आहे, मग वही असेल, पुस्तक असेल, डबा बॉटल असेल, ते शक्यतो मुलांच्या पाठीला रुतू नये, टोचू नये यासाठी. त्यामुळं बॅग चेक करताना सगळ्यात पहिलं तर तुम्हाला बॅगेचे कापड चेक करायचे, त्याच्यानंतर बॅगेची चेन चेक करायची, नंतर बॅगेचा बेल्ट कशा पद्धतीचा आहे ते चेक करायचं आहे, त्यानंतर बॅगेचे कप्पे किती आहेत, आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे बॅगेच्या सगळ्यात शेवटच्या कप्प्याला जो पाठीवर जो भाग राहणार आहे त्याला कशा पद्धतीचं कुशन आहे, तो जाड आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. आता या सगळ्या गोष्टी ज्या बॅगेमध्ये असणार आहेत, अर्थातच ती बॅग थोडीशी महाग असेल, पण शक्यतो ती थोडी महाग असली तरीसुद्धा चांगल्या प्रकारची चांगल्या क्वालिटीची बॅग खरेदी करण्याचा प्रयत्न करा, कारण शेवटी आपल्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. जर बॅग चुकीची खरेदी केली गेली तर मुलांच्या पाठीला बाक येऊ शकतो, त्यांची मान दुखू शकते, पाठ दुखू शकते. शक्यतो चांगल्या बॅगेमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करा. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि छान छान खरेदी करत राहा. नमस्कार.